नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिन मध्ये पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. ससूनमधील चौकशी समिती आज अहवाल सादर करण्याची शक्यता. त्रिसदस्यीय चौकशी समितीच्या अहवालानंतर राज्य सरकार काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष. ससून रुग्णालयातील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी नेमलेल्या चौकशी समितीचा बिर्याणीवर ताव. पुण्यातील प्रसिद्ध ब्लू नाईल बिर्याणीवर ताव मारत चौकशी. बिर्याणी मेजवानीची पुण्यात जोरदार चर्चा. चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये संवेदनशीलता दिसत नाही. चौकशी समिती बरखास्त करा. रवींद्र धंगेकरांची हसन मुश्रीफांकडे मागणी. डॉक्टर अजय तावरे आणि विशाल अग्रवाल मध्ये 14 फोन कॉल्स झाल्याचं समोर. ब्लड रिपोर्ट मॅनेज करण्यासाठी विशाल अग्रवालचे तावरेला फोन. पुणे पोलिसांकडून डॉक्टर अजय तावरेच्या घरी छापेमारी. पुणे पोलिसांकडून अजय तावरेच्या घराची झाडाझडती. अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याच्या आरोपात तावरे अटकेत. वेदांत अग्रवालचे ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या अजय तावरे कुटुंबीय पहिल्यांदाच TV9 मराठीवर. तावरे निर्दोष आहेत, त्यांच्यावरचे आरोप निराधार असून ललित पाटील प्रकरणात तावरेंचा काहीही संबंध नसल्याचं म्हणत कुटुंबियांकडून पाठराखण. ससूनमधल्या डॉक्टर अजय तावरेचे अनेक कारनामे समोर. पोस्टमॉर्टम रिपोर्टसाठी डॉक्टर अजय तावरे पोलिसांकडून पैसे घ्यायचा. विविध गुन्ह्यांच्या तपासात मदतीसाठी पोलिसांकडून पैसे घेतल्याची सूत्रांची माहिती. डॉक्टर अजय तावरे कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये दारू आणायला लावत होता. ससून रुग्णालयातील वॉर्डबॉयचा डॉक्टर अजय तावरेवर गंभीर आरोप. वॉर्डबॉय नितीन सोनवणेंनी चौकशी समितीसमोर वाचला तक्रारींचा पाढा. जितेंद्र आव्हाड आज महाडमध्ये मनुस्मृतीचं दहन करणार. आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस. अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला आव्हाडांचा विरोध. जितेंद्र आव्हाडांनी स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजू नये. हिंदू जनजागृती समितीच्या रमेश शिंदेंचा आव्हाडांवर निशाणा. सगळे सोयऱ्यांची अधिसूचना काढली. अंमलबजावणी कधी? तर 4 जूनपासून उपोषण करणार. हलक्यात घेऊ नका, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेच्या मैदानात उतरू. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील आक्रमक. जरंडेश्वर साखर कारखान्याप्रकरणी राजेंद्र घाडगेंना समन्स. राजेंद्र घाडगे हे अजित पवार यांचे नातेवाईक. कारखान्याशी संबंधित राजेंद्र घाडगेंची चौकशी. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील घोटाळा प्रकरणी जिल्हा बँकेवर प्रशासक नेमावा, अन्यथा भ्रष्टाचार प्रवृत्ती ठेवून काढण्यासाठी रस्त्यावर उतरू. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींचा सरकारला इशारा. पालघरमध्ये मालगाडी रेल्वे रुळावरून घसरल्यानं वाहतूक विस्कळीत. विरार ते डहाणू लोकल सेवा पूर्णपणे ठप्प. लांब पल्ल्याच्या गाड्या 10 ते 12 तास उशिरा. इगतपुरी तालुक्यातील पाणी टंचाईचं भयान वास्तव समोर. भाम धरण बाजूला असून देखील गर्भवती महिलेची घोटभर पाण्यासाठी भटकंती. सोलापुरातील उजनी धरणाच्या पाणी पातळीत मोठी घट. धरणात 31 TMC पाणीसाठा शिल्लक. त्यामुळे उजनी धरणावरील सर्व योजना बंद. हिंगोली जिल्ह्यात मुख्य 3 नद्या मागील 2 महिन्यांपासून कोरड्या. जिल्ह्यातील तलाव विहिरींच्या पाणी पातळीत घट. शेतकरी चिंतेत. अकोला जिल्ह्यातील कान्हेरीत भीषण पाणी टंचाई. नागरिकांची पाण्यासाठी वणवण. कोयना धरणाची पाणी पातळी खालावली. कोयना जलाशयाच्या बॅकवॉटरमध्ये 21 TMC पाणीसाठा शिल्लक. कोयनाच्या पर्यटनावरही परिणाम. जालन्याच्या अंबड तालुक्यातील गल्हाटी धरण कोरडं ठाक. जिल्ह्यातला दुष्काळाच्या झळा. 10 ते 12 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. धुळ्यातील पाणी टंचाईसाठी शरद पवार गटाच्या शिष्टमंडळानं घेतली आयुक्तांची भेट. नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्यानं शहरात पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. पिंपरी चिंचवडमध्ये उद्या सायंकाळी पाणी पुरवठा बंद राहणार. जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद, तर उद्या सकाळी नियमित वेळेनुसार पाणी पुरवठा होणार. शहादा तालुक्यात कपाशीच्या बोगस बियाण्यांची विक्री. गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातून नंदुरबार जिल्ह्यात बोगस बियाण्यांची आयात. विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई. धुळ्यात कपाशीच्या बियाण्यांचे दर वाढले, मात्र जास्त दरानं बियाण्यांची विक्री केल्यास कृषी विभागाकडून कारवाईचा इशारा. जळगावच्या पारोळा आणि म्हसावदमध्ये जादा दरानं कपाशीच्या बियाण्यांची विक्री. कृषी विभागाची कारवाई. दोन्ही विक्रेत्यांवर कारवाई. नंदुरबारमध्ये खरीप पेरणी अंतिम टप्प्यात. पावसाच्या अंदाजानुसारच पेरणी करण्याचे शेतकऱ्यांना कृषी विभागाचं आवाहन. जिल्ह्यात सरासरी 3 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार असल्याचा अंदाज. नंदुरबार जिल्ह्यातील मजुरांचे कामाच्या शोधात स्थलांतर. जिल्ह्यात खरीप पेरणीसाठी मजूर टंचाई. पेरणीसाठी शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान.
शहादा तालुक्यात एका अज्ञातानं शेतकऱ्याच्या शेतातील पपईची 600 झाडं कापली। ईश्वर बाबूलाल या शेतकऱ्याचं 3 लाखांचं नुकसान, पोलिसांकडून तपास सुरू। नांदेडच्या शेतकऱ्यानं कोबी लागवडीतून घेतलं चांगलं उत्पन्न। नायगाव तालुक्यातील सुजले गाव येथील सुभाष जाधव यांची 30 गुंठे क्षेत्रात कोबी लागवड। नंदुरबारमध्ये जनावरांना इयर टॅगिंग करण्याचे पशुसंवर्धन विभागाकडून आदेश। इयर टॅगिंग शिवाय शासनाच्या योजनांचा लाभ पशुमालकांना मिळणार नाही। मलकापुरात महावितरण कार्यालयासमोर नागरिकांचं ठिय्या आंदोलन। अधिकाऱ्यांनी आश्वासन देऊनही विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यानं नागरिक आक्रमक। महावितरणकडून 1,71,00,000 ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटरची सक्ती। या प्रणालीची सवय झाल्यानंतर ग्राहकांना प्रीपेडकडे वळवलं जाणार। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर मोठी ट्रॅफिक, मात्र वाहतूक पोलिसांचं दुर्लक्ष। जिल्ह्यातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त। उष्णतेच्या लाटेनं नागपूरसह विदर्भातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर। जिल्हा स्तरावरील उष्माघाताच्या रुग्णांसाठी शीत वॉर्ड सज्ज। परभणी जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली। उष्माघातापासून बचाव करण्यासाठी मनपा सतर्क। मनपाकडून उष्माघात जलद वाहन सेवा। भंडारा जिल्ह्यात काल सर्वोच्च तापमानाची नोंद। जिल्ह्यात तापमान 45 अंशावर। कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं प्रशासनाचं आवाहन। 1 ते 6 सिलेंडर क्षमता असणाऱ्या मासेमारी करणाऱ्या बोटींवर सीसीटीव्ही बसवण्याच्या मत्स्य विभागाच्या सूचना। मात्र आदेशाला 3 वर्ष झाले असतानाही एकाही बोटीवर सीसीटीव्ही कॅमेरा नाही। दापोली एसटी बस डेपोत डिझेलचा तुटवडा। कालपासून डिझेलचा तुटवडा असल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय। लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक खोळंबली। कराडमध्ये पावसानं बैलगाडी शर्यत थांबल्या। मात्र बैलगाडा शर्यतीतील सर्व सहभागी बैलगाडा मालकांना बक्षिसाचं वाटप। 45 सहभागी बैलगाड्यांना प्रत्येकी 16,000 रुपयांचं बक्षीस।